येवला बाजार समितीतून गाडीची काच फोडून 5 लाख रुपये चोरट्यांनी केले लंपास। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भर दिवसा चोरीची घटना घडली असून उभी असलेल्या वाहनाची काच फोडून चोरट्यांनी सुमारे 5 लाख रुपये लंपास केले। खरेदी विक्री संघाचे संचालक भास्कर येवले यांनी ही माहिती दिली आहे। ही सर्व चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरीची माहिती पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी सुरू आहे। येवला शहर परिसरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। मंगळवार दिनांक 9/12/2025 रोजी साधारणपणे 12:40 ते 1 वाजेच्या दरम्यान बँक ऑफ बडोदातून आमचे मित्र जवळचे नातलग भास्करराव येवले यांनी 5 लाख रुपये त्यांच्या सेविंग खात्यातून काढल्यानंतर भास्करराव कुठे न थांबता डायरेक्ट ते इथं खरेदी विक्री संघाचे संचालक असल्यामुळं आणि इथं मकाची नोंदणी चालू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी चालू असल्यामुळे ते डायरेक्ट या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी गाडी त्या शेडजवळ लावली। अगोदर शेडमध्ये ते अर्धा तास गाडीतून त्यांचे जे नातलग आहे आजारी नाशिकला त्या ठिकाणी त्यांचा फोन चालू होता आणि त्यांना ते दिलासा देत होते का बा दवाखान्याचं जे बिल झालेलं आहे त्याचे मी पैसे बँकेतून काढून आणलेले मी पैसे घेऊन येतो। आणि एवढं करून त्यांनी गाडी या ठिकाणी लावल्यानंतर ते फक्त मध्ये गेले आणि मध्ये गेल्यानंतर साधारण ते 1:30 ते 1:50 ह्या दरम्यामध्ये ज्या चोरांनी पाळ ठेवलेली होती त्यांनी काच फोडून गाडीतून पैसे नेलेले। आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे की हे सदर पैसे आम्हाला दवाखान्याच्या कामानिमित्त न्यायचे होते, हे शेतकऱ्याचे पैसे, तरी याची आपण कसून चौकशी करावी आणि त्या शेतकऱ्याला आपण न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची माफक मागणी। स्टार 2 महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक शाकीर शेख येवला।